आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्काराचे वितरण मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती सौ पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 65 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. संघर्षमय बालपणातून यशाच्या शिखरापर्यंत अशोक खाडे यांचा जीवन प्रवास हा जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श मानला जातो. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रोजगार निर्मिती, तांत्रिक नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत केंद्र सरकारने अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना खाडे यांनी हा सन्मान लहान बंधू आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, सौ जयश्री अशोक खाडे, मोठ्या वहिनी श्रीमती विद्यादत्ता खाडे, मुलगी डॉक्टर सोनल अशोक खाडे या कुटुंबीय, सहकारी, कर्मचारी आणि समाजातील सर्वसामान्य नागरिकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. अशोक खाडे यांना मिळालेले पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून संघर्षातून उभ्या राहिलेला उद्योजकतेचा आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रवासाचा सन्मान असल्याची भावना विविध शहरातून व्यक्त करण्यात येत आहे.